कुठे काय काय लावले? कांदा, ज्वारी, ज्वारी, पुढे पण ज्वारी आहे. सकाळ सकाळ ज्वारी, मॉर्निंगचा व्ह्यू मस्त आहे. कांदा इकडे, कांदा अजून मोठा व्हायचा आहे ना. ज्वारी, ही पण ज्वारी. विहिरीला पाणी पावसाचं आहे ना एवढं भरलेलं. कुठे चालली चिऊ? चालली तुरीच्या शेंगा आणायला. माझी टोपी आहे दे. माझी टोपी माझी आहे. मग कोणाची आहे? तुझी आहे. ओके. चिऊ माझी टोपी आहे. कोणाची आहे? माझी आहे टोपी. तू हट. हा कृष्णा काय करतोय तू? कोथिंबीर घेतो. तर आज जत्रा आहे. बोकडाचं मठ नाही जत्रा आहे आणि आम्हाला कोथिंबीर आणायला सांगितलेली आहे. तर आम्ही शेतातूनच कोथिंबीर घेऊन चाललो आहे. तर बघा अशी असते कोथिंबीर. कोथिंबीर एवढीच वाढते ना साईजला. आणि बाजूला ज्वारी आहे. घे ना घरी पण लागेल ना. परत बोलायला कमी आणली का नको? माझी आहे दे. माझी टोपी आहे दे. दे. मारतेस मला. माझी टोपी आहे. माझी टोपी आहे दे. कशी मारते मला. हट. माझी आहे. माझी टोपी माझी. दे लवकर टोपी माझी. दे ना माझी टोपी. का? माझी चप्पल माझी चप्पल माझी आहे दे. माझी म्हण. चप्पल माझी आहे दे. माझी आहे म्हण. माझी चप्पल. चप्पल दे माझी. चप्पल दे माझी. चल. का? माझी. तुरीच्या शेंगा तोडून घेऊन जायला आलोय. ती पण तोडते. तिला पण येतं. तोड 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 चिव तोड. आमची चिव पण तोडते ना. चिव शेंगा तोड. ते आहे कवळ तुरीच्या शेंगा लावलेत 3 एकर मध्ये. म्हणजे असं स्ट्रेट एकदम ना. इकडे खाली पण लावले. अच्छा अच्छा. हे सगळे मिरच्या भाजायचे आहेत. नुसते भाजायचे. 2-3 किलो मिरची थोड्या पाचते. बरोबर. किती किलो मसाला करणार आहे? हे 3 किलोचा आहे. सामान टाकून 4 किलोचा होईल. 4 किलो मसाला जाईल का 1 वर्ष? हा? 1 वर्ष जाईल 1 किलो 4 किलो मसाला. हा जाईल की. तुम्हाला जाईल, आम्हाला नाही जायचं. का? तो गावाकडे जायला लागतं ना. बरोबर आहे. जत्रेला किती वाजता निघणार? जत्राला आता 12ची इष्टीन जायचं. डाय. वाट नाहीत ना. बरं आम्ही जातो पुढे. जावा. कोथिंबीर कांदे घेऊन बरं. मसाला करायचा आहे ना. मसाला करून शिक. चालेल. चिव तयार झाली बघा. चिव तयार झाली बघा. कुठे झाली कपडे घालून नवीन? कुठे चालली? उद्या जत्रा आहे आणि आज बोकड कापतात इथं. बोकड कसा आहे पेढा काका? इकडे 100ला पावशेरी, 90ला 80ला. हा 90ला. हे 60ला किलो पावशेर. अच्छा. मेषने पण एकदा दिलती ना बली. बकऱ्याची मेष. रक्त घेऊन चाललेला हातामध्ये मेष. तिथं पूर्ण बकऱ्याची बली दिली जाते त्या साईडला. आणि हे असं मंदिर. श्री यशोबा प्रसन्न यशो. कोण येतं बोलला? तो
उद्या इथं भरपूर गर्दी असते जत्रेला, बरोबर ना कृष्ण? काय बोलणार कृष्ण, काय बोलणार तू? कवीड कोंड्याजवरून फक्त आम्ही 15 मिनिटात आलो. किती किलोमीटर होते? 20 किलो. फक्त 20 किलोमीटर ते 15 मिनिटं आम्ही आलो कोंडेजला. लाईन लागली तिथं बोकड कापायला लाईन लागली ॲक्च्युली. किती किलोचा आहे बकरा? 15 किलोचे. 15 किलोचा आहे. कशाला आणलं इथं मग? कशा करायची नाही का? हे घेऊन जा. बाजू टाकतं कुठे लावायचं? दैत्याला. तो हे असं मंदिर आणि इथं तुम्ही बघू शकता सविता. हिला ओळखता का तुम्ही? कमेंट करून सांगा. कुठे आले तू सविता? पप्पांच्या गावी आलो, कवीट गावला. कशाला आली गावाला? इथे ना आज जत्रा असते दरवर्षीप्रमाणे, यशोदेवाची जत्रा असते ना, हां. इथे आले. काय खातेस तू? शेंगदाणे. अच्छा. सर्व आलेत? हो, सगळं आले. बकऱ्याचे पीस करून आणलेले आहेत बारीक बारीक. दाखव पीस दाखव. किती किलो आलं आहे? किती किलो आलं? दे दे तिला. किती किलो आहे? एक पीस खाणार आहे का? लक्ष्मण दादा. हो लक्ष्मण भाऊजी, मटणासोबत काय सोय केली आहे की नाही? काय कसली आहे? डिक्कीत आहे गाडीत? गाडीत आहे. अरे गाडीतून पाहुणे आले. ज्योती खंबे ठेवलेत ना? गाडी बांधता काय पुढे? येस. अशी तयारी मटण बनवायची. मटण कापतं ते बघा इथं, बकऱ्याचं मटण. किती किलो भरलं? 15-16. काय बोलतो एवढं? बारीक बारीक पीस करतो ते. गावाला आले ते. लक्ष्मणला आग लावायला चांगली. माझं काय नाही, तुमच्या ऑफिसमध्ये माहिती आहे ना. टी शर्ट दिला नाही रे? दिला ना, द्या ना टी शर्ट. चुलासाठी वीट काढतात आहेत. महाविकास आघाडी. हारलेत तर बोलायचं नाही. पाऊस आला, मुले तेल नाही मॅरिनेट करायला. बाहेर जाईल.